डोंबिवली के शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टरों ने कथित मारपीट के विरोध में सरकारी अस्पतालों के डॉक्टरों और नर्सों के काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। आंदोलन के चलते ओपीडी सेवाएं पूरी तरह बंद है, जबकि केवल आपातकालीन सेवाएं जारी है। डॉक्टरों का आरोप है कि प्रसव के बाद नवजात को दूसरे अस्पताल रेफर करने की सलाह पर विवाद हुआ, जिसके बाद शिंदे शिवसेना के नगर सेवक रमेश म्हात्रे अस्पताल पहुंचे और डॉक्टरों और नर्सों के साथ मारपीट तथा धमकी दी। घटना का सीसीटीवी फुटेज भी सामने आया है। घायल डॉक्टरों और अस्पताल प्रशासन ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है, लेकिन खबर लिखे जाने तक एफआईआर दर्ज नहीं होने की आरोप लगाया गया। डॉक्टरों ने स्पष्ट किया कि आरोपियों के खिलाफ मामला दर्ज होने तक उनका आंदोलन जारी रहेगा। इस बीच अस्पताल में इलाज के लिए पहुंचे मरीजों को भारी परेशानी का सामना करना पड़ा है। पुलिस मामले की जांच कर रही है, जबकि नगर सेवक की ओर से अभी तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे काल रोजी दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने फिर्यादी श्री डॉक्टर वैभव साळुंके यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे 4 पुरुष व 1 महिला आरोपी यांच्याविरुद्ध कलम 132, 121(1), 351(2), 352, 189(2), 191(2) सह महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज और लॉस टू प्रॉपर्टी ऑर्डिनन्स ॲक्ट 2010 या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। शास्त्रीनगर रुग्णालय येथील अधिसेविका म्हणजे मेट्रन म्हणून मी या रुग्णालयामध्ये काम करत आहे आणि कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदास्पद, अतिशय निषेध करण्यासारखी घटना घडलेली आहे। ज्या नर्सेस अहोरात्र पेशंटची, रुग्णांची सेवा करतात, आपला जीव बाजूला ठेवून आपले लेकर बाळ, आपला संसार सगळं सोडून त्या हॉस्पिटलला येतात आणि त्या कसली तमा नाही करत। अगदी म्हणजे कुणी नाही आलं ड्युटीवर त्यांना सोडवायला तरी सुद्धा त्या थांबतात। डबल ड्युटी, ट्रिपल ड्युटी एवढं करतात त्या रुग्णांसाठी। आणि आज त्याच नर्सेसना अतिशय घाणेरड्या शब्दात, अनिर्वाच्य शब्दांमध्ये त्यांना शिव्यागाळी केलेल्या आहेत, त्यांना मारहाण केलेली आहे आणि हे कृत्य अतिशय निंदास्पद आणि अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे। आणि खरोखरी एक नर्स म्हणून मला या सगळ्या गोष्टींचं अतिशय लाज वाटते की आज आमच्या नर्सेसना जगामध्ये खूप मान्यता आहे, खूप मान आहे त्यांना, परंतु आपल्या डोंबिवली शहरामध्ये मात्र नर्सेस म्हणजे फक्त अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांचं विश्लेषण केलं जातं। आणि मारले मॅडम, आणि त्यांची काय मागणी होती, कशावरून हा वाद झाला? ऍक्च्युली मी काल ड्युटी करून घरी गेली होती आणि हा प्रकार सगळा रात्री घडलेला आहे। परंतु त्यांची एकच मागणी होती की आपल्याकडे अजून जास्त, आपल्याकडे 10 पेशंटचा एनआयसीयू आहे उपलब्ध, परंतु त्याच्यापेक्षा अधिक अजून एनआयसीयू ची गरज आहे आपल्याला। तर ते आमच्या हातात, नर्सेसच्या हातात नाहीये की आम्ही ते एनआयसीयू वाढवू शकतो। ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी हे काम नक्कीच करावं आणि जर हे काम केलंच तर आपल्याच रुग्णांची सोय होणार आहे। आणि म्हणून जे काही हे केलेलं आहे ते अतिशय निंदास्पद आहे।